आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील तथा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाचा दौरा करत रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला। यावेळी कपिल पाटील यांना रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या रिक्षा चालक संघटनेने पाठिंबा दिला असून रिक्षा स्थानकाची मागणी पुन्हा बोलून दाखवली। तसेच यानंतर सकाळी कर्जत मुंबई लोकल जी 10:18ला बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटते या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी खासदार व आमदार यांनी चर्चा केली। यावेळी अनेक रेल्वे प्रवाशांनी बदलापूरसाठी रेल्वे फेऱ्या का काढत नाहीत, रेल्वे फेऱ्या वाढवा अशा मागण्या केल्या। अनेकांनी यावेळी रेल्वे प्रवासात होणाऱ्या त्रासाबाबत कोणीच दखल घेत नाही याबाबत नाराजी देखील व्यक्त केली। भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर असणाऱ्या व झपाट्याने वाढत जाणाऱ्या बदलापूर शहरात रेल्वे प्रवाशांच्या खूप जास्त समस्या आहेत। आधीच रेल्वेने प्रवास करणाऱ्या बदलापूरकरांची संख्या 1.5 ते 2.5 लाखांवर गेली आहे, तर बदलापूर रेल्वे स्थानकात असणाऱ्या रेल्वे फेऱ्या या निम्म्याहून कमी आहेत। यामुळे रोज गर्दीतून लटकून जीवघेडा प्रवास बदलापूरकर करत आहेत। याच बदलापूरकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील व त्यांच्यासह भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी एकत्रितपणे सकाळी 10च्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकाचा दौरा केला। यावेळी रेल्वे प्रवाशांसोबत संवाद साधत असताना कपिल पाटील यांच्याकडे अनेक प्रवाशांनी आपले गऱ्हाणे मांडले। 3री-4थी लाईन होणार व आमच्या रेल्वे फेऱ्या वाढणार या गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय, मात्र हे होणार कधी? आधीच बदलापूर स्थानकातून रेल्वे प्रवास हा जीवघेडा झाला आहे, त्यात आता निदान आहेत, त्यात थोड्या रेल्वे फेऱ्या तरी वाढवा अशा मागण्या नाराज रेल्वे प्रवाशांनी केल्या आहेत। यावर कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपची सत्ता आल्यावर स्वतः जातीने लक्ष घालून बदलापूरकरांच्या रेल्वे प्रवाशांसाठी हव्या असलेल्या सुविधा आणि रेल्वे फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। होम प्लॅटफॉर्मचे काम आपण बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांशी करून दिलेले आहेच। आता या रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी देखील पुढे प्रयत्न करणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले। ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झपाट्याने वाढणारं शहर कुठलं असेल तर ते बदलापूर आहे। बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर मतदारसंख्याही वाढत आहे आणि म्हणून पूर्वीच्या असलेल्या रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत ह्या प्रवाशांसाठी अपूर्ण आहेत, म्हणून आमचा सततचा प्रयत्न आहे। रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या असतील तर आपली 3री आणि 4थी लाईन हिचं काम होणं गरजेचं आहे। हे खरं तर काम मंजूर होऊन 10 वर्ष झाली, परंतु जमीन अधिग्रहणाला उशीर लागल्यामुळे याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही। पण 13 फेब्रुवारीला ठाण्याला मी फक्त बदलापूरच्या समस्यांसाठी DRM यांना बोलवून एक बैठक घेतली होती। बदलापूरचे काही सहकारी रेल्वे प्रवासी संघटनेचे लोकही त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी शाश्वत केलेलं आहे की 2026पर्यंत 3री आणि 4थी लाईन हिचं काम पूर्ण करून बदलापूरला फेरा वाढवण्याचं निश्चितपणाने त्यावेळेला आपल्याला शाश्वतपणाने काम करता येतं। आमच्या भगिनींची ही मागणी आहे की स्पेशल इथून महिलांसाठी ट्रेन चालली पाहिजे। आताचं जे टाईम टेबल आहे त्याच्यामध्ये जराही गॅप नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवता आहेत। ही 3री-4थी लाईन झाल्यानंतर महिलांसाठी स्पेशल ट्रेनही आपल्याला चालवता येईल, रेल्वेच्या फेऱ्याही वाढवता येतील। मधल्या काळामध्ये AC लोकल इथे सुरू झाली होती, परंतु वेळेवर असलेली लोकल जी आधीची आपली साधी लोकल होती तिचं टाईम चेंज करून किंवा ती बंद करून AC लोकल सुरू केली होती, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी नव्हती। माझ्याकडे त्यांनी विनंती केल्यानंतर आपण AC लोकल बंद केली। आता पुन्हा AC लोकलची मागणी बदलापूरकरांनी केलेली आहे। हे जेव्हा टाईम आपलं सेट होणार 3ऱ्या-4थ्या लाईनच्या वेळेला त्यावेळेला निश्चितपणाने आपल्याला AC लोकलही सुरू करता येईल। खरं तर बदलापूरकरांचा प्रवास सुखकर व्हावा याच्यासाठी आमदार साहेब असतील, मी आहे, नगरसेवक आमचे असतील, शिवसेनेचे नगरसेवक असतील, हे सगळेच लोक म्हणजे सगळे मित्रपक्षाचे लोक आम्ही सतत प्रयत्नशील आहोत। कारण शेवटी कुठे ना कुठे ह्या लोकांच्या त्रासाशी आपलाही संबंध आहे। त्यांना जो त्रास होतो प्रवाशांना तो त्रास कमी करण्याचा हेतू हा सगळ्यांचाच आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनाला सतत मी सूचना करत असतो। रेल्वे प्रशासन त्याप्रमाणे जे काम मंजूर आहे ते काम तातडीने करण्याच्यासाठी पुढाकार घेऊन ते काम करत असते। जसं होम प्लॅटफॉर्मचं काम आपलं झाल्यानंतर
बऱ्याचशा प्रमाणात प्रवाशांना या ठिकाणी सुविधा निर्माण झाली. आता आपण बघतो होम प्लॅटफॉर्मवर गाडी आलेली आहे आणि ते लोकार्पण झाल्यामुळे प्रवाशांनी थोडंसं समाधान व्यक्त केलेलं आहे. पण अजून काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण निश्चितपणाने लवकरात लवकर केलं पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल. आता इथे काम सुरू असल्यामुळे काही प्रमाणात थोडंसं डिस्टर्बन्स येत असेल. म्हणजे लिफ्टचं काम सुरू आहे, एक्सलेटरचं काम सुरू आहे, डेस्कचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी बुकिंग काउंटर येणार आहे, रेस्टॉरंट येणार आहे, वॉशरूम येणार आहे. या सगळ्या सुविधा या प्रवाशांसाठी निर्माण करताना थोडासा त्रास सहन करावाच लागेल. माझे रेल्वे प्रशासनाने निर्णय असा केला होता, प्लॅटफॉर्म नंबर 2 मधलं जे प्लॅटफॉर्म 2 नंबरच आहे ना, 2 नंबर प्लॅटफॉर्मवर पूर्ण बॅरिकेडिंग करून ते प्लॅटफॉर्म ह्या बाजूला उतरण्यासाठीच बंद करणार होतं. पण रेल्वे प्रशासनाला मी सूचना करून ज्या ठिकाणी लिफ्ट आणि एक्सलेटर येणार आहे तेवढा पुरताच पोर्शन बंद करावा आणि बाकीच्या प्रवाशांना तो उतरण्यासाठी व्यवस्था व्हावी. रेल्वे प्रशासनाने ते मान्य केलं आणि आता आपण बघतो त्याप्रमाणे या ठिकाणी सुविधा सुरू आहेत. निश्चितपणाने मी आता येत असतानाही आपल्या एका सहकार्याने खरं म्हणजे राजकारण हा विषय नाहीच आहे, विकास हा विषय. विकासाच्या माध्यमातून आम्ही हातात हात घालून दोघेही काम करत असतो. आणि निश्चितपणे जो या मतदारसंघातला विकास आहे त्याला वेगळ्या प्रकारची दिशा देऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचं विकासाची मॉडेल इथं तयार करून दिलेली आहेत. मग रेल्वेचे प्रश्न असतील, शहरातले पाण्याचे प्रश्न असतील, MSCBचा सुद्धा प्रश्न असेल किंवा मोठे मोठे जे प्रश्न आहेत यावर नेहमी आम्ही बरोबरीने काम करतो आणि त्यामुळे निश्चितपणे या वेळेला निश्चितपणे हॅट्रिक होणार आहे, त्याच्यामध्ये काही अडचण राहणार नाही. अनेकदा विरोधक पण म्हणत होते की कुठेतरी आमदार आणि खासदारांमध्ये दरी निर्माण झालेली, आज एकत्रित प्रचाराला बाहेर पडलेला. आता त्याच्यावर मस्त एकदम चांगला ब्रिज टाकलेला आहे आणि आता तात्पुरतं तयार झालं. पत्रकारांना ते बरं वाटतंय का? अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.